जर एखादा शब्द अपशब्द जर मुखातून निघाला असेल तर लहानसा भाऊ म्हणून क्षमा करा आणि मी इथे स्पर्धेतून रजा घेतो, इथेच थांबतो. धन्यवाद. तर आजच्या रात्रीमध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज अर्थातच विनोदी समालोचक योगेश सर वाघ यांचा आवाज आपण ऐकलात. मी त्यांना सन्मानित करण्याची विनंती करतो. या स्पर्धेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेशजी कवटे. हॅलो, आदरणीय राकेशजी कवटे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच योगेश सर वाघ यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आजच्या रात्रीमध्ये आपण विनोदी समालोचन ऐकलं. खरं तर हाच आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला. भारत पाकिस्तानच्या मॅचमध्ये देखील आपण हा आवाज ऐकलात आणि याच आवाजानं या स्पर्धेमध्ये आजची रात्र खऱ्या अर्थानं गाजवली. आज त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती पाहताय. पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीनं योगेश सर वाघ यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर 5ही रात्रीमध्ये त्यांना इन्व्हाइट केलं होतं आयोजकांनी, परंतु त्यांचा शेड्यूल बिझी असल्या कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु आजच्या रात्रीमध्ये त्यांनी तो वेळ आम्हासाठी दिला, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर वसंत इलेव्हन स्टेशन ठाकूरवाडीच्या सर्व खेळाडूंना, सर्व आयोजकांना मी विनंती करतो आपण व्यासपीठाच्या अगदी समोर या. खरं तर गेली 5ही रात्र ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहू शकलो. जबरदस्त क्लॅरिटी विथ क्लिअरिटी स्टार टेनिस वर्ल्डच्या संपूर्ण टीमनं दिली. मी एका प्रतिनिधीला विनंती करेल की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आदरणीय अनिलजी पारधी यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीतील एका सदस्याला आपण सन्मानित करा. संपूर्ण टीमला, सदस्यांना खऱ्या अर्थानं सन्मानित करा. भानुदास सुरटे, आपण कुठे असाल तर आपण आपला सन्मान स्वीकारा. किशोर धुले या आपणच. वेळ आपल्याकडे फार कमी आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर बक्षीस वितरण समारंभाला देखील सुरुवात करून शेवट देखील करूयात लवकरात लवकर. त्यानंतर माझा आवाज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचू शकला आणि आपल्या बोटातील जादूनं ॲज अ ऑपरेटर आणि त्याचनंतर DJ अतुलचे सर्व जितूदादा यांना देखील मी विनंती करतो आपला आपण सन्मान स्वीकारायचा आहे. अक्षयदादा धुले, आपण देखील सन्मान स्वीकारला तरी चालेल. मी विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारा. प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध केलं या ध्वनीनं आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचू शकला. ते आमचे DJ अतुलचे सर्व जितूदादा घरत यांना मी विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारा. अक्षय धुले यांचं देखील कौतुक. त्याचनंतर या शृंखलेला खऱ्या अर्थानं आपल्या आवाजानं खऱ्या अर्थानं लीडिंग कॉमेंटेटर ठरले या स्पर्धेचे. गतवर्षी देखील पहिल्या पर्वामध्ये रमेशजी भांडिलकर सर यांचा मोलाचा वाटा राहिला या स्पर्धेमध्ये आणि या वर्षीमध्ये या पर्वामध्ये देखील त्याच मदतीनं रमेशजी भांडिलकर सर 5ही रात्रीमध्ये आपल्या आवाजानं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. ते रमेशजी भांडिलकर यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय वालकुजी पारधी यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते रमेशजी भांडिलकर यांना सन्मानित करायचंय. वासरेखोंडा विभागातील आणखी एक चांगला आवाज अर्थातच रमेशजी भांडिलकर सर यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतो. खरं तर क्रीडांगणाचे केंद्रबिंदू असं त्यांच्या वतीनं संपूर्ण या सामन्यांचा कारभार चालला जातो. तेच आमचे सर्व अंपायर पॅनल यांना मी विनंती करतो आपण देखील आपला सन्मान स्वीकारा.
आमच्या तीनही अंपायरचं मी मनापासून कौतुक करतो. हॅलो हॅलो. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ज्याने 4 दिवसीय एक उत्तम दर्जा समालोचन पाहिलं आपला नवाश्री कोंड्यामधील एक गोडसा आवाज आपण पाहतोय. बीड गावाचा हा रहिवासी आहे. नावाची छाप सोडली आणि या स्पर्धेला आमच्या समोर मात्र जॉईन झाले 4 दिवस ते आमचे सहकारी मित्र आणि ॲज अ कॉमेंटेटर म्हणून त्यांचा देखील सन्मान केला जाईल. तर शिवमजी लोभी सरांचा मात्र इथे शोभा सन्मान केला जाईल. तर बबनजी उघडे सर पेशाने गुरुजी त्यांना देखील विनंती असेल आपण आमचे साथी समालोचक आणि आमचे परम मित्र शिवमजी लोभी सरांचा मात्र इथे मान सन्मान करायचं. छोटा पॅकेट बडा धमाका आपण पाहू शकाल. नेहमी क्रिकेटमध्ये देखील ॲज अ बॅट्समन म्हणून केलं असताना आज मात्र एक व्यावसायिक दर्जाचं समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ते शिवमजी लोभी सरांचे इथे यशोजी या स्पर्धेच्या वतीने देव माणूस चषकामध्ये मात्र सन्मान केला जातोय. मान्य श्री बबनजी उघडे सरांच्या शुभ हस्ते मात्र इथे सन्मान केला जातो शिवमजी लोभी सरांचा. त्यानंतर साथी स्कोररची भूमिका अगदी अपरंपार पद्धतीनं पार पाडली. ते आमचे गौरव पारधी यांचा देखील मी कौतुक करतो. यांचा देखील मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर चुकून कोणाचं जर आभार प्रदर्शन मानायचं बाकी असेल तर मी आयोजकांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करून इथेच थांबतो. यानंतर जाईल मी वैयक्तिक पारितोषिकांकडे. चला ऑफिशियल आपण देखील आपला सन्मान स्वीकारा. मी मगाशीच उल्लेख केला होता अंपायर पॅनल फार चांगली पंचांची भूमिका चोखरित्या पार पाडली आमच्या तीनही पंचांनी. आदरणीय सचिनजी उघडे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अंपायरचा आपण सन्मान करायचा आहे. अतुलजी कवटे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करत असताना मी तिसऱ्या पंचांना विनंती करेल आपण देखील आपला सन्मान स्वीकारा. प्रत्येकाची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आम्ही सातत्यानं उल्लेख करत असतो की कोणतीही स्पर्धा घडवणं सोपं नसतं आणि त्यामध्ये ते सोपं करण्यासाठी बरेचसे हात एक वटलेले असतात आणि त्यांच्या मेहनतीतूनच खऱ्या अर्थानं उभं राहतं हे मोठं यश. आयोजन करणं सोपंच नसतं आणि ते खऱ्या अर्थानं सोपं करून दाखवलं. या सर्व आयोजकांचं देखील मी माननीय श्री सुधाकर भाऊ गारे देव माणूस चषकामध्ये सहर्षमय स्वागत करतो. आदरणीय काशीनाथजी इंदोले यांच्या शुभ हस्ते पंच सन्मान स्वीकारत असताना आपण पाहताय प्रत्येक निर्णय अगदी योग्य रीतीनं आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. या सर्व क्रीडांगणाच्या केंद्रबिंदूंचे मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो. सुरेशजी निरगुडा हे पंच सन्मान स्वीकारत असताना आपण पाहताय. सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यांनी या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य केलं त्यांचं मी आभार खऱ्या अर्थानं व्यक्त करतो. त्यानंतर मी जाईल वैयक्तिक पारितोषिकांकडे. सर्वप्रथम जातोय वैयक्तिक पारितोषिकांकडे. वसंत स्टेशन ठाकूरवाडी जिगरी ग्रुप रायगड जिल्हा आयोजित माननीय श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या वतीनं साकारण्यात आलेली स्पर्धा अर्थातच देव माणूस चषक पर्व दुसरेचा बेस्ट बॉलर ठरला. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट
10 विकेट मिळवत या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ठरणारा चॅम्पियन संघाचा डिक्सल संघाचा सागर ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ धिस टुर्नामेंट. आदरणीय बबनजी पारधी यांना मी विनंती करतोय. आदरणीय नरेशजी इंदोले यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द टुर्नामेंट प्लेयर बेस्ट खऱ्या अर्थानं बॉलर ऑफ द टुर्नामेंट या किताबांना सन्मानित करायचं आहे. सागरची अप्रतिम गोलंदाजी राहिली, इकॉनॉमिकल स्पेल आणि त्यामध्ये 10 विकेट मिळवत या खेळाडून खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंटचा किताब त्यानं मिळवलाय. त्यानंतर मी जाईल उत्कृष्ट फलंदाज देव माणूस चषक 20-25 पर्व दुसरेचा बेस्ट बॅटर. या बेस्ट बॅटर साठी आपण पाहतोय पारितोषिक अर्थातच कूलरची व्यवस्था आणि त्याचप्रमाणे आकर्षक ट्रॉफीनं आपण सन्मानित करणार आहोत. तब्बल 26 बॉल मध्ये 80 धावसंख्येचं योगदान देणार आपल्या संघासाठी कोण असेल काय आयडिया? देव माणूस चषकाचा बेस्ट बॅटर ठरलाय. 80 धावाचं मत आपल्या बॅटनं दीपक ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन ऑफ धिस टुर्नामेंट. देव माणूस चषक पर्व दुसरेचा बेस्ट बॅट्समॅन ठरलाय दीपक. त्यानंतर जाईल मी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. क्रिकेट हा खेळ जरूर बॅट आणि बॉलचा आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षकांची साथ अतिशय महत्त्वाची आहे आणि अशा अवस्थेमध्ये या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फिल्डिंग करत प्रेक्षकांच्या मनामध्ये बेस्ट फिल्डरची जागा मिळवणारा कार्तिक 11 रानसई संघाचा पुन्हा काय आयडिया? कार्तिक 11 रानसई संघाचा आकाश ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मदन यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या अवॉर्डनं सन्मानित करायचंय. आदरणीय जगनजी पारधी यांच्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट या अवॉर्डनं सन्मानित केलं जाईल. आकाशला स्मार्ट वॉच आणि स्पोर्ट्स शूजच्या या आकर्षक पारितोषिकांना आपण त्याला सन्मानित करतोय. पार्श्व टेलिकॉम कडून स्मार्ट वॉच आणि रायगड फुटवेअर कडून खऱ्या अर्थानं आपण स्पोर्ट्स शूजची व्यवस्था या स्पर्धेमध्ये पाहताय. आकाशला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील.
यानंतर जाईल मी फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅचकडे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यानं पटकावला आहे, इकॉनॉमिकल स्पेल हाताळणारा, 4 धाबा देत 3 फलंदाजांना बाद करणारा, या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलर अर्थातच सागर ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आदरणीय राजेंद्र दादा मेंगल यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच फायनल मॅन ऑफ द मॅच या अवॉर्डनं सन्मानित करायचं आहे. राजेंद्रजी मेंगाल खरं तर दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस, चेअर बॉयची भूमिका देखील त्यांनी या स्पर्धेमध्ये सुखरूपरित्या पार पाडली. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करा. यानंतर जाईल मी सांघिक पारितोषिकांकडे, परंतु त्या पारितोषिकांकडे जाण्यापूर्वी मी 6च्या 6 संघांना विनंती करते एकदा 6च्या 6 विनरसाठी एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूयात या पर्वामध्ये. 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये परंदवाडी संघ ठरला. या स्पर्धेतील वक्रतुंड जांभरूक संघ ठरला. या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी. आम्ही संपूर्ण संघाला विनंती करेल की या आपण जॉईंट व्हा. सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आदरणीय काशीनाथजी चौधरी आणि राजेंद्रजी मेंगाल यांना, 2 मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते 6व्या क्रमांकाचा पारितोषिक वितरित करायचे. जांभरुंग ठाकूरवाडी संघाला, वक्रतुंड जांभरुंग ठाकूरवाडी संघाला सन्मानित करायचंय. 6व्या क्रमांकाचा तुमचा संघर्ष देखील अप्रतिम होता, परंतु अंतिम क्षणी पराभव तुम्हाला स्वीकारावा लागला, परंतु तुम्ही या स्पर्धेमध्ये 6व्या क्रमांकापर्यंत थांबलात. मी तुमचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो या स्पर्धेच्या वतीनं. पंचम क्रमांकाचा पारितोषिक मिळवल्या या स्पर्धेमध्ये कार्तिक 11 रानसई संघ. आम्ही कर्णधार आणि संपूर्ण संघाला विनंती करेल की आपण आपलं पारितोषिक घ्यायला यायचंय. आदरणीय हरिचंद्रजी इंदोले आणि आदरणीय सकारामजी कवटे या 2 मान्यवरांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पंचम क्रमांकाच्या पारितोषिकानं वितरित करायचं आहे ते कार्तिक 11 रानसई संघाला. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये SK परंदवाडी संघ. मी कर्णधाराला आणि संघाला विनंती करेल की आपण या आपलं पारितोषिक मिळवण्यासाठी. चतुर्थ क्रमांक आदरणीय संजयजी मारुती उघडे आणि आदरणीय वामनजी उघडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण तो सुपूर्त करायचा आहे. रानसई संघाचे खऱ्या अर्थानं पुरस्कर्ते कुशाजी लोते. चला चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक द्या आदरणीय संजयजी मारुती उघडे आणि त्यांच्या समेत वामनजी उघडे या 2 मान्यवरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे. SK परंदावाडी या संघाला.
तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये नवनिर्माण सेना लोणावळा संघ। मी आदरणीय नरेशजी इंदोले आणि अनिलजी पारधी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांक पारितोषिक वितरित करायचे ते नवनिर्माण सेना लोणावळा संघाला। रनरअप ठरला या स्पर्धेमधील अंतिम क्षणापर्यंत संघर्ष जरूर केला होता। मोरिया दोधानी संघ ठरलाय रनरअप ऑफ दिस टुर्नामेंट। देव माणूस चषकाचा पर्व दुसरेचा रनरअप ठरलाय तो मोरिया दोधानी संघ। आदरणीय गोमाजी पारदे आणि जगनजी पारदे आणि त्यांच्या समेत काशीनाथजी इंदोले या तीनही मान्यवरांना विनंती करतोय आपण आपलं पारितोषिक आपण सुपूर्द करायचंय ते मोरिया दोधानी संघाला। तीनही मान्यवरांना मी विनंती करतोय। खरं तर स्पर्धा कोणती असू द्यात परंतु त्या पारितोषिकांकडे सर्व खेळाडूंचं लक्ष केंद्रित असतं। जवळजवळ 40 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला परंतु एक खेळाडू असा ठरलाय त्याला या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट खऱ्या अर्थानं सन्मानित केलं जाईल। टोटल 60 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि 60 मधील 6 संघ यशस्वी झालेत परंतु प्लेयर ऑफ द टुर्नामेंट प्रत्येक स्पर्धेमध्ये या खऱ्या अर्थानं पारितोषिकांकडे सर्व प्रेक्षक वर्गाचं आणि सर्व खेळाडूंचं लक्ष असतं। त्या पारितोषिकाकडे मी जातोय अर्थातच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिक कबीर वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी आणि जिगरी ग्रुप रायगड जिल्हा आयोजित माननीय श्री सुधाकर भाऊ घारे देव माणूस चषक या चषकातील या पर्व दुसरेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट 2 ते 3 खेळाडू अगदी रेसिंगमध्ये होते। त्यामध्ये आवर्जून नाव घ्यायला आवडेल रानसई संघाचा आकाश 50 रन त्याचे आणि 6 विकेट। त्यानंतर दोधानी संघाचा दीपकने जमवला 59 रन परंतु या दोघांना मात करत कोण असेल खऱ्या अर्थानं प्लेयर ऑफ द टुर्नामेंट काय आयडिया पुन्हा एकदा? यस नॉट आउट मोहन ठरला या स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट 87 धावा करत 9 विकेट मिळवणारा मोहन ठरलाय देव माणूस चषकाचा पर्व दुसरेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी। आदरणीय वालकुजी पारदी यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सन्मानित करायचे। बायसायकल आपण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी पाहताय। एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूयात। मोहन काय बोलायचं असेल तर आपण तुमच्याकडे माईक सुपूर्द करूयात। खरं तर कोणाला काही या स्पर्धेविषयी कोणाला काही आपल्या संघाविषयी काही बोलायचं असेल तर आपण या आवर्जून पुढे। पुन्हा मी विनंती करतोय नो डाऊट वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी आयोजित जिगरी ग्रुप रायगड जिल्हा यांनी आयोजित केलेला क्रिकेटचा देखणा साज आणि या साजामध्ये स्वतःला संकल्पित करत असताना स्वतःला खऱ्या अर्थानं सत्यात उतरवत असताना हेच स्वप्न विजयाचं साकारत असताना माननीय श्री सुधाकर भाऊ घारे देव माणूस चषक पर्व दुसरेचा चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट नो डाऊट डिक्सल पाली संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट।
मी आदरणीय बबनजी मारुती उघडे ग्रुप ग्रामपंचायत बीड बुद्रुक आणि त्यांच्या समवेत आदरणीय तुळशीरामजी कवटे यांना विनंती करतोय, प्लेयर खऱ्या अर्थानं चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट